हॅलो गायज, वेलकम टू न्यू ब्लॉग. कसे आहेत? बरे आहेत ना? बरे असायलाच पाहिजे. आणि इथं चालू आहे मम्मीकडनं साड्यांचा रिव्ह्यू, म्हणजे साड्या इथं कशा भेटतात हे विचारायचं काम. मी म्हटलं अरे यार, मी पहिलेच ब्लॉग स्टार्ट केला असता, तुम्हाला साड्या पण दाखवल्या असत्या. काही नवीन साड्या आल्या आहेत आणि छान ऑफर पण लागली होती बरं का त्यावेळेस पावसाळ्याची. तर मम्मी छानसा इंटरव्ह्यू दिला त्यांना की अशा साड्या भेटतात, तशा साड्या भेटतात. चांगले रेकॉर्ड नाही झालं कारण की मम्मी लांब होती, मी लांबूनच शूट घेत होती. तर चला आता मग आज ब्लॉगच स्टार्ट केला नाही आणि फीडबॅक मागितलाय. म्हटलं आज शॉपिंगला आलो पण आज ब्लॉगच काढला नाही शॉपचा. म्हटलं सारखं सारखं ब्लॉग काढते ह्याच दुकानाचं, तर म्हणून मग आम्ही यावेळेस शॉपिंगचा ब्लॉगच टाकला नाही. तर आज मम्मीकडनं फीडबॅक घेतला व्हिडिओ काढून, तर म्हटलं आज स्टार्ट करायला पाहिजे तर शिट. पण ठीक आहे, जाऊ दे, कधीतरी असं होतं. चला आता आपण जाऊ घरी पटकन. आम्ही मम्मी वगैरे आम्ही सर्व शॉपिंगला आलो होतो. माझी आई पण आली होती, माझी 3 नंबरची सासू पण आली होती, पण मी ब्लॉग स्टार्ट केला नाही. The next day. गाईज, आज मम्मी चालली आहे नंदुरबारला. म्हणजे आधी मावशीकडे जाईल आणि त्याच्यानंतर मम्मी तिथून नंदुरबारला जाईल. पण मम्मीला मी सांगत होते अजून 1-2 आठवडे, एखादा आठवडा थांब, 5-6 दिवस थांब आणि मग जा. पण मम्मी बोलली की नाही नाही, मला खूप कंटाळा आला आहे, मला नको, मला घरी जायचं आहे आता. तर मग आता आपण मम्मीला जाऊ आणि सोडून येऊ, म्हणजे बाय बाय. कधी येणार परत? येऊ आता. आनंदाची बातमी राहिली. बाकी काय चाललंय? बाकी काय नाही, ठीक आहे. माझ्या सबस्क्रायबरला काय सांगणार? ते काय बोलता येत नाही बाई. सबस्क्राईब एवढं स्पष्ट. त्यांना सांगा माझ्या मुलीच्या चॅनलला सपोर्ट करा. सपोर्ट करा आणि क्लिक करा. अजून शेअर करा भरपूर. शेअर करा भरपूर जरा. मस्त. आणि लवकर आहे तू पण. ओके. गोरी होऊन गेली मम्मी. हो ना. पुण्यात काय वातावरणच चांगलं आहे. पाणी व्यवस्थित आहे, धुळं नाही. ऊन पडलं. वारीमुळे आम्हाला बस भेटत नाही, म्हणून आम्ही चाललोय भोसरीला. भोसरीने बस भेटते का नाही, नाही तर मग मम्मीला इथंच मुक्काम ठेवून घेऊ ना मम्मी. आठवडाभर अजून मुक्काम ठेवून घेऊ. कोण झाली मी? जाऊ दे ग आठवडाभर. जर बस भेटली नाही तर आठवडाभर मम्मीला परत मुक्काम ठेवून घेऊ. मस्त वारी पण बघायची. आपण वारी पण बघायला जाऊ कशी असते. मी पण कधी बघितली नाहीये, तर ती पण बघायला जाऊ. घेऊन जाणार ना? मला नको सांगू. आता आपल्या इथं आहे तसं. जर रस्त्याला लागली तर मी तुम्हाला पण दाखवते आणि मी पण बघून घेते. जाताना तिथं नाशिक फाट्याला थांबतो. चला. गेली तर मला कसं तरी वाटतंय आता. हो राहू दे, कॅमेरासाठी काही पण ओव्हर ऍक्टिंग. खरं ओव्हर ऍक्टिंग करते काय? फुल ओव्हर ऍक्टिंग. काय रे, मला कसं तरी वाटतं. मला जाऊच द्यायचं नव्हतं मग मला. म्हटलं अजून थांबून जाऊ. पेट्रोल भरू आता. मम्मी गेली, पहिल्यांदा एवढे दिवस राहिली मम्मी. कधी राहत नव्हती, पण पप्पांचं ऑपरेशन होतं म्हणून मम्मी एवढे दिवस थांबली. ते पण धावपळीचे दिवस गेले. मम्मी हॉस्पिटलला सकाळी सकाळी निघून जायची आणि मला तर ब्लॉग काढायची इच्छाच नव्हती, म्हणून मी जास्ती ब्लॉग काढलेच नाही. थोडंफार सूट घेतलं म्हणून मग ठीक आहे, पण जाऊ दे.
पण पप्पांचा डिस्चार्ज पण झाला, भाऊने तिथे डिस्चार्ज वगैरे केलं सर्व, म्हणून मग जायची काही गरज नव्हती. मम्मी त्या दिवशी पण जाणार होती, पण पण डिस्चार्ज झाला म्हणून मग मम्मी काही गेली नाही तिथं. पण बरं आहे, पण आता सर्व नॉर्मल झालंय, पप्पांची पण तब्येत व्यवस्थित आहे. आपण जाऊ पप्पांना भेटायला, पप्पांची तब्येत कशी ती पण. आता आम्ही वारी बघायला जाणार आहे. आय होप सो वारी आम्हाला रस्त्याला भेटायला पाहिजे ना, तर आम्ही मस्त. आणि तुम्हाला मी पण दाखवते की वारी कशी, पुण्यातली वारी जाते. आणि मी इथं पहिल्यांदाच बघते, तर मला पण माहिती नाही, चला आपण बघूयात. आणि मग मी गेलीये, मला कसं तरी होतंय. मला असं वाटत होतं, मला वाटतंय का आज वारी चालली म्हणून गर्दी बघा. बापरे. चला पटकन, चला पटकन घेऊन चला. तर चला चला, मी तुम्हाला दाखवते आमची पुण्यातली वारी. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. आय होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, आणि खूप दिवसानंतरून मी व्हिडिओ अपलोड करते. मी रोज प्रयत्न करते की मी रेग्युलर ब्लॉग स्टार्ट करू, पण माझ्याकडनं होत नाहीये. पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा फुल प्रयत्न असेल की माझी रोज व्हिडिओ अपलोड होतील. पण ठीक आहे, चला बाय. खूप उशीर झालाय, आणि गुड नाईट सर्वांना. बाय.